पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय ठरलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाला शुक्रवारपासून मेरीवेदर मैदानावर प्रारंभ झालाय। प्रदर्शनाच्या आज दुसऱ्या दिवशी नामवंत कृषी तज्ञांची व्याख्यानं झाली। त्यातून शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी कृतिशील विचारांची देवाणघेवाण झाली। शास्त्रीय पद्धतीनं नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीनं शेती करावी असा संदेश कृषी तज्ञांनी दिलाय। खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीनं कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शन सुरू झालंय। शेती क्षेत्रातील नवीन बदल आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालत शेतकऱ्यांनी शेती कशी करावी याची माहिती होण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलं जातं। या वर्षीच्या कृषी प्रदर्शनाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला। आज प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी नामवंत कृषी तज्ञांची व्याख्यानं झाली। त्यामध्ये मृदाशास्त्रज्ञ आणि कृषी संशोधक डॉक्टर संग्राम काळे यांचं क्षारयुक्त जमीन एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर सखोल मार्गदर्शन झालं। ऊस लागवडीमुळे अनेक जमिनी क्षारपड बनत चालल्यात। पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनी क्षारपड बनत असून उगवण क्षमताही कमी होत चालली आहे। त्यात सुधारणा करण्याबाबत डॉक्टर काळे यांनी मार्गदर्शन केलं। फलोद्यान या विषयावर कोकण कृषी विद्यापीठाचे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर केशव पुजारी यांनी मार्गदर्शन केलं। आंबा लागवड, आंबा तोडणी पश्चात तंत्रज्ञान याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केलं। आंब्याचा मोहर टिकून राहण्यासाठी आणि फळधारणा होण्यासाठी करावी लागणारी औषध फवारणी, खतं याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं। मोहर गळू नये यासाठी पाणी व्यवस्थापन आणि खताची मात्रा या विषयावर डॉक्टर केशव पुजारी यांनी सविस्तर विवेचन केलं। फळबागातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं। पारंपरिक शेतीऐवजी फळबागांची शेती अधिक फायदेशीर ठरू शकते, त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहावं असं त्यांनी आवाहन केलं। माती परीक्षण करून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी करायच्या उपाययोजना याविषयी डॉक्टर जे.पी. पाटील यांनी परिपूर्ण मार्गदर्शन केलं। तसंच व्याख्यात्यांचा सत्कार डॉक्टर जे.पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला।